विकास कांबळे. पाहूया सामन्याला सुरुवात. या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवताना अनिल कांबळे. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिले षटक घेऊन येतोय तो विकास. विकास स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. अन्नत्ताना तोड देण्यासाठी सज्ज फलंदाज प्रतीक. विकास सज्ज आणि त्यांना तोड देण्यासाठी सज्ज आहे तो प्रतीक. प्रमिल. विकास छोटस रनअप. हलकासा डोलून काढलेला चेंडू आणि तिथं सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. ते क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचं आहे प्रज्वल. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी आणि तितकीच सुंदर अशी या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम असं या ठिकाणी मैदानाची सजावट केली आणि तितकंच चांगल्या पद्धतीने आयोजन या ठिकाणी केलं आहे ते भीमज्योत स्पोर्ट क्लब रिंगणे. पुन्हा एकदा विकास यांचा पुढचा चेंडू. हलकासा डोला चेंडू त्या ठिकाणी पाहूया. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. एक धाव मात्र काही रोखू शकले नाही आणि एके धावेने धाव संख्या संघाचं खातं खोलतंय. पालू या संघाचं खातं खोलतंय 1 धावेने आणि धाव संख्या होते ती 1. आणि स्ट्राईकला आलाय तो प्रतीक. या ठिकाणी थोडी दोन्ही फलंदाज चर्चा करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकास. पहिल्या सामन्यामध्ये थोडस महागडं असं षटक टाकलं होतं विकासने. पाहूया या ठिकाणी पुनरागमन करतायत का विकास. विकास यांचा पुढचा चेंडू आणि त्यांना डावकुरा फलंदाज प्रनिल. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते विकास यांच्याकडून. फलंदाजाला कोणताही अंदाज आला नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव. सरळ यष्टीरक्षक अनिल कांबळे यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा उंचावरून डोललेला चेंडू पाहूया. त्या ठिकाणी झेल होतो का सीमारेषा बाहेर. खणखणी षटकार बॅट मधून. तितकीच सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. उंचावरून डोललेला चेंडू पाहायला त्या ठिकाणी झेल होतो का आणि या ठिकाणी मला वाटतं झेल टिपला आहे आणि फलंदाज बाद होतोय. प्रतीक. नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो भावेश. मला वाटतं स्वतः कर्णधार भावेश. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते रिंगणे या संघाकडून. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण. पाहूया पुन्हा एकदा विकास सज्ज आणि त्यांना तोड देण्यासाठी सज्ज आहे तो नवीन फलंदाज भावेश. विकास छोटस रनअप. सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी करतोय विकास. फलंदाजांना पूर्णपणे
आपल्या जाळ्यामध्ये जकडून ठेवला आहे विकासने. या ठिकाणी मला वाटतं पहिलं षटक संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते ती 1-8. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली विकास यांच्याकडून. एक मोठा धक्का दिला विकास याने. रिंगणे या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो कोण आहे? स्वप्नील. स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील. स्वप्नील याने मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती आणि आपल्या समोरच्या संघाला पूर्णपणे जकडवून ठेवलं होतं आपल्या गोलंदाजीच्या मार्फत. पाहूया या ठिकाणी स्वप्नील आणि त्यांना तोड देण्यासाठी सज्ज आहे तो फलंदाज भावेश. भावेश सज्ज. या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतंय. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलाय आणि दुसरं षटक सर्कलच्या बाहेर. फलंदाज या ठिकाणी सुंदर गोलंदाजी. निर्धाव जातोय चेंडू. फलंदाजाला कोणताही अंदाज आला नाही आणि चेंडू जातोय तो यष्टीरक्षक अनिल कांबळे यांच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. अप्रतिम. जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी. पुन्हा एकदा स्वप्नील. हलकासा डोलवला चेंडू. पाहूया त्या ठिकाणी चेंडू सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षक असफल झालाय आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. खणखणी सुंदर असा झेल टिपला आहे प्रज्वल यांच्याकडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दुसरा धक्का मिळतोय तो पालू या संघाला. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आणि तितकीच सुंदर अशी क्षेत्ररक्षणाची साथ मिळते ती स्वप्नील याला रिंगणे या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे साहिल. स्ट्राइकला आहे तो साहिल आणि नाईन स्ट्राइकला आहे तो प्रमील. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे आणि दुसरा तो फलंदाज आहे तो साहिल. स्ट्राइकला साहिल आणि नाईन स्ट्राइकला प्रमील. सुंदर गोलंदाजी. फलंदाजाला चकवून चेंडू जातोय यष्टिरकाच्या हातामध्ये आणि चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. प्रशंसा करावी तेवढी कमी या ठिकाणी स्वप्नील यांची. स्वप्नीलाचा पुढचा चेंडू. साहिल सज्ज. पालू या संघाकडून साहिल. निर्धाव जातोय चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी. फलंदाजाला पूर्णपणे आपल्या जाळ्यामध्ये जकडवून ठेवलाय स्वप्नील याने. या ठिकाणी एक धाव मिळाल्याने एके धावीच्या साह्याने धाव संख्या होते ती 13. 2-13. थोडस या ठिकाणी धावगती मंदावलेली पाहायला मिळते पालू या संघाकडून आणि आपलं वर्चस्व या ठिकाणी
गाजवतात ते गोलंदाज स्वप्नील रिंगणे या संघाकडून. स्वप्नीलांचा पुढचा चेंडू हलकासा डोलवा चेंडू त्या ठिकाणी तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वप्नील यांच्याकडून पाहायला मिळते, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकले नाहीत आणि एके धावेने धाव संख्या होते ती दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 2-14. तिसरं षटक घेऊन येतोय तो मला वाटतं ऋतिक याने मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि तितकंच सुंदर अशी फलंदाजी सुद्धा केली होती. पाहूया पुन्हा एकदा ऋतिक आपल्या गोलंदाजी मार्फत फलंदाजावरती वर्चस्व गाजवतोय की फलंदाज ऋतिकवरती वर्चस्व गाजवतोय. स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक ऋतिक, त्यांना तोड देतोय तो प्रमिल. सुंदर फटका या ठिकाणी पाहूया. क्षेत्ररक्षक मात्र काही रोखू शकला नाही आणि खणखणीत असा सीमारेषा बाहेर जातोय चेंडू, खणखणीत चौकार. सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रमिल यांच्याकडून. त्यांना गोलंदाजी करतोय तो ऋतिक. 10-12 पावलांचं रनअप या ठिकाणी पाहूया. झेल सुनील कांबळे यांच्या हातामध्ये गेला आणि झेल वाजवतोय प्रमिल. नवीन फलंदाज आलाय तो सौरभ. स्ट्राइकला सौरभ, नाही स्ट्राइकला आहे तो साहिल. ऋतिक यांचा पुढचा चेंडू उंचावरून डोलवला चेंडू पाहूया त्या ठिकाणी झेल होतो का, आणि मला वाटतं 6. सीमारेषा बाहेर जाऊन चेंडू होता. प्रयत्न चांगले होते परंतु त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही. धाव संख्या होते ती 24. पुन्हा एकदा उंचावरून मारला टोलू चेंडू पाहूया त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी झेल सोडला आहे. प्रज्वल यांच्या हातामधून हा झेल सुटला आहे आणि जीवदान मिळालं आहे ते साहिल याला, सौरभला. सौरभ सुंदर फलंदाजी या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा ऋतिक आपल्या गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज, आणि हलकासा डोलवला चेंडू त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया. दुसऱ्या धावामध्ये या ठिकाणी पंचांकडे अपील केला आहे. फलंदाज बाद.
दुसऱ्या धावेमध्ये अपयशी ठरले आणि फलंदाज बाद होतोय तो सौरभ. धावचीत होऊन तंबूत परततोय सौरभ. शेवटचा चेंडू बाकी आहे. भगवान सौरभची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज भगवान. साहिल आणि भगवान. स्ट्राईकला आहे तो भगवान आणि नॉन स्ट्राईकला साहिल. ऋतिक यांचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी ऋतिक सज्ज आणि नवीन फलंदाज भगवान त्यांना तोड देण्यासाठी सज्ज. पाहूया पुढचा चेंडू ऋतिक यांचा. या ठिकाणी बॅटची कडा घेऊन गेला चेंडू, परंतु त्या ठिकाणी काही झेल होऊ शकला नाही आणि जीवदान मिळालं आहे. भगवान यांना एक धाव मिळाली आणि एका धावेच्या साह्याने धाव संख्या होते ती 4 बाद. तिसऱ्या षटकाच्या करीत धाव संख्या होते ती 4 बाद 28. या ठिकाणी संघाचं चौथं आणि स्वतःच पहिलं षटक घेऊन आलाय तो सुनील कांबळे. स्ट्राईकला आहे तो भगवान. नॉन स्ट्राईकला साहिल. पहिला चेंडू सुनील यांचा उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न पाहूया. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेमध्ये पण सफल होत आहेत आणि तिसरी धाव घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्या आहेत. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत आहेत ते पालू या संघाचे फलंदाज भगवान आणि साहिल. आणि या 3 धाव्याच्या साह्याने धाव संख्या होते ती 31. पुढचा चेंडू सुनील कांबळे यांचा आणि त्यांना तोड देण्यासाठी सज्ज आहे तो छोटासा फलंदाज साहिल याला कोणताही अंदाज आला नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव. उसळी घेणारा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, अनिल कांबळे यांच्या हातामध्ये. अनिल कांबळे स्वतः आपलं काम पूर्णपणे बजावताना या ठिकाणी पाहायला मिळते. उंचावरून टोलवला चेंडू पाहाव्या. त्या ठिकाणी तारीला लागलाय चेंडू आणि एक धाव मिळाली. एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा घेण्यासाठी या ठिकाणी दोन्ही फलंदाजामध्ये या ठिकाणी थोडस ताळमेळ नसल्यामुळे भगवान यांना माघारी परतावं लागतंय धावतीच्या रूपामध्ये. भगवानची जागा घेण्यासाठी आला फलंदाज संकेत. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक पाहूया. या षटकामध्ये किती धावा जमा करतायत ते पालू या संघाकडून. दोघे बंधू साहिल आणि संकेत. संकेत स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला साहिल. स्ट्राईकला साहिल आणि नॉन स्ट्राईकला या ठिकाणी झेल सुटला आहे, जीवदान मिळालं आहे. 2 धावा मात्र काही रोखू शकले नाहीत आणि 2 धाव्याच्या साह्याने धाव संख्या होते ती 35. सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते साहिल यांच्याकडून. दोघे बंधू साहिल आणि संकेत आणि त्यांना मारा करतायत ते उजव्या हाताने सुनील कांबळे. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. उसळी घेणारा चेंडू जातोय निर्धाव.
पुन्हा एकदा सुनील कांबळे आपल्या गोलंदाजी मार्गावरती हलकासा टोलवला चेंडू त्या ठिकाणी पाहूया एक धाव घेतली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया त्या ठिकाणी असफल झाल्यात आणि साहिल धावचित होतोय आणि तंबू मध्ये परततोय या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय तो नो बॉल साहिल बाद परततोय आणि या दोन धाव्याच्या साह्याने धावसंख्या होते ती 37. फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचा आहे. ठीक आहे. चौथ्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होती ती 37. जिंकण्यासाठी आव्हान दिलंय पालू या संघाने 37 धावांचं 38 धावांचं आव्हान दिलंय रिंगणे या संघाला. रिंगणे वतीन सेवा संघ रिंगणे मुंबई ग्रामीण पुरस्कृत भीमजो स्पोर्ट्स क्लब रिंगणे आयोजित विश्वरत्न चषक 2025 या भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी शिवकर मैदान मसोबा मैदान पनवेल या ठिकाणी हजारो प्रेक्षक या विश्वरत्न चषक 2025 या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अतिशय यूट्यूबच्या माध्यमातून लाखो प्रेक्षक या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आनंद घेत आहेत आणि आमच्या विनंतीला मान देऊन आणि आम्हाला वेळोवेळी भीमजो स्पोर्ट्सच्या माध्यमातून सहकार्य करणारे आमचे गुरुवर्य आदरणीय दीपक आयरे सर खास गावावरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं मी प्रथमतः भीमजो स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई ग्रामीण यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आजचा हा विश्वरत्न चषक 2025 मध्ये अतिशय शिस्त पद्धतीने या ठिकाणी सामने सुरू आहेत आणि या सामन्याचा आनंद या ठिकाणी हजारो प्रेक्षक या यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी या विश्वरत्न चषकाचा आनंद घेत आहेत. आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि भीमजो रिंगणे यांची सलामीची जोडी मैदानात आणि या पुढील सामन्याचं समालोचक आमचे मित्र सचिन जाधव करतील. धन्यवाद नितीन कांबळे सर. पालू या संघाकडून क्षेत्ररक्षणाची सजावट करताना आणि भीमजो रिंगणे या संघाकडून आघाडीचे फलंदाज सलामीचे फलंदाज अनिल आणि ऋतिक हॅलो. चला तर पुढचा सामना मात्र आपण पाहणार आहोत. विजेता कोंडिये आणि विकास संघ कुरतडे या दोन्ही संघांमध्ये होईल. टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. विजेता कोंडिये आणि विकास संघ कुरतडे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल चला टॉससाठी यायचं आहे. फक्त कर्णधार टॉससाठी यायचं आहे. आणि आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ असते अर्थातच
आहिरे सर, दीपक आहिरे सर यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. चला टॉस का बॉस या ठिकाणी कोण होणार पाहायला मिळेल. तो दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचे. विजेता कोंडिये आणि विकास संघ कुर्तडे. सामन्याला सुरुवात होत आहे. अनिल स्ट्राईकला हलकासा डोलर चेंडू त्या ठिकाणी पाहूया. एक धाव घेतली आणि एके धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्यात सुद्धा सफल झाले आहेत. अनिल गोलंदाजाचं नाव संकेत. स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय तो संकेत. आणि त्यांना तोड देण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज आहे तो अनिल कांबळे. 10-12 पावलाचा रनअप संकेत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत आणि उंचावरून टोला चेंडू पाहूया. त्या ठिकाणी कोणताही अडथळा नाही, सीमारेषा बाहेर जातोय. खणखणी चौकार. संघाचा कर्णधार यायचंय टॉस साठी यायचंय. विजेता कोंडिये. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. संकेताचा पुढचा चेंडू सुंदर फटका, सुंदर फटका त्या ठिकाणी पाहूया. क्षेत्ररक्षक जातोय परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. अप्रतिम. क्षेत्ररक्षकाचं नाव जरा सांगायचं आहे साहिल. सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं आहे आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. आणि 2 धावा आणि धाव संख्या होते ती बिनबाद 6-7. सुंदर फटका, उंचावरून टोलवर चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला आणि भावेश स्वतः कर्णधार यांनी झेल टिपला आहे. आणि पहिला धक्का मिळतोय तो भीमज्योत क्रिकेट क्लब रिंगणे या संघाला अनिल यांच्या रूपामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. त्याचप्रमाणे आपल्याला एक मदत देखील होईल. षटकार आहे की चौकार आहे हे पाहण्यासाठी 4 चेंडू 4. थँक्यू सो मच. ओव्हर टू जाधव साहेब. थँक्यू. 8 धावा झाल्यात. पुन्हा एकदा संकेत. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी केली होती संकेतने. पहिला धक्का दिला होता तो आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय. मला वाटतं सीमारेषा बाहेर. खणखणी चौकार. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकंच सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चला विजेता कोंडिये या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. मला वाटतं पंचांच्या हात
समांतर रेषेमध्ये आलाय सर चेंडू. पंचायत समिती 813 चे सदस्य उपाध्यक्ष आयुष्यमान नरेश कांबळे या ठिकाणी आले आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होती ती 1-9. सुंदर गोलंदाजी केली संकेत यांनी. 13. नरेश अमराव कांबळे माजी सरचिटणीस भीमज्योत स्पोर्ट कप रिंगणे या मुंबई याचे कार्यकर्ते या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. आपण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. चला तर विनंती करतो दीपक आयरे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाईल आणि एकीकडे आपण पाहतोय अर्थातच विजेता कोंडी संघ आणि दुसरीकडे विकास संघ कुर्तडे या दोन्ही संघांमध्ये साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल आणि टॉस मात्र टेल आणि हेड असं टॉस आहे. तर चला तर विजेता कोंडी हा संघ ने कॉल केलेला आहे आणि कॉल मात्र पडला जातोय तो चला या ठिकाणी विजेता संघ यांनी टॉस मात्र केलेला सांगायचं काय आलंय. चला टेल हेड आलेला आहे आणि या ठिकाणी विकास संघ कुर्तडे या संघाने मात्र टॉस जिंकलेला. प्रथमतः टॉस मात्र आपल्या पदरात पडतोय. आपलं अभिनंदन असेल. काय भूमिका असेल. समोरची पण टीम तशी पण चांगली आहेत. विजेता कोंडे त्यांचे प्लेयर पण चांगले आहे, अनुभवी आहेत. तसे आमच्या पण टीम मधले प्लेयर अनुभवी आहे. तर आम्ही त्यांना पण कमी रन मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू हे निश्चित आहे. तो बॅटिंग मात्र टॉस मात्र विजयी ठरून विकास संघ हा याने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला. त्याच्या विरुद्ध विजेता कोंडी हा संघ मात्र देखील उपस्थित आहे. जर आपण मात्र सामना जिंकला असता तर प्रथमतः काय करण्याचा निर्णय असता. त्यांनी चेंज केला. बॅटिंग बोललास ना पहिला बॅटिंग बोलता आता फिल्डिंग बोललो रे. आमच्या समोर तुम्हाला फिल्डिंग नो प्रथमतः काय करण्याचा निर्णय. ते टॉस जिंकलेत. आता आमची फलंदाजी आहे. बघू आम्ही 40-50 स्कोर ठेवायला बघू. तर या ठिकाणी विकास संघ अर्थातच कुर्तडे हा या संघाने मात्र टॉस मात्र जिंकलेला आहे आणि चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका मात्र या ठिकाणी घेण्यात आलेली. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जाऊया आपण आता चालू सामन्याकडे. थँक्यू सो मच. ओव्हर टू जाधव साहेब. थँक्यू सर. या दरम्यान माजी सरचिटणीस भीमज्योत स्पोर्ट क्लब नरेश शामराव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतोय स्पोर्टच्या वतीने. तसंच त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील माजी सरचिटणीस आयुष्यमान नितीनजी कांबळे. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. मला वाटतं भावेश यांचा पुढचा चेंडू निर्धाव जातो. चेंडू सुंदर गोलंदाजी. फलंदाजाला कोणताही अंदाज आला नाही आणि चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऋतिक आणि वैभव थोडी चर्चा करताना या ठिकाणी पुन्हा एकदा भावेश हलकासा टोलवा चेंडू त्या ठिकाणी पाहूया. एक धाव मिळाली आणि एका धावेवरती समाधान मानलं साहिल. ऋतिक आणि वैभव स्ट्राईकला आणि नाही स्ट्राईकला आहे तो ऋतिक. त्यांना मारा करण्यासाठी भावेश स्वतः कर्णधार भावेश
पुन्हा एकदा भावेश 10-12 पावलांचा रनअप मारा करतायत. सुंदर गोलंदाजी, सुंदर, अप्रतिम अप्रतिम. या ठिकाणी बॅटची कडा घेऊन गेला होता चेंडू. चेंडू विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षकाने सुंदर असा झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय वैभव यांच्या रूपामध्ये. डीजे या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांना धाव संख्या होते ती 2-17. पुन्हा एकदा भावेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती. प्रमिल रिव्हर्स स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे आणि चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. क्षमा असावी. आणखीन एक नम्र विनंती असेल की आलेल्या सर्व संघांना एक नम्र विनंती असेल की ज्या ज्या संघाची प्रवेश फी मात्र बाकी असेल, अर्थातच एंट्री फी बाकी असेल, तर त्यांनी आमच्या आयोजकांकडे जमा करायची. थँक्यू सो मच. ओव्हर टू जाधव साहेब. 17. दुसऱ्या षटकाच्या करीत धाव संख्या होते ती 17. 2-17. या ठिकाणी थोडी टीम मीटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. सुनील आणि ऋतिक 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 17 झाले. 17. तिसरं षटक घेऊन येतोय तो कोण आहे? गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. स्ट्राईकला आहे तो ऋतिक, नॉन स्ट्राईकला आहे तो सुनील. भावेश स्वतःच पहिलं आणि संघाचं तिसरं षटक. भावेश थोडीशी या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करताना वारंवार क्षेत्ररक्षण बदलताना या ठिकाणी पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता भीमज्योत स्पोर्ट क्लब रिंगणे या संघाला. सोयर चेंडू, पंचांचा इशारा वाईट. पंचांचा हात दोन्ही समांतर रेषेमध्ये आणि या अवांतर धावेने धाव संख्या होते ती 18. पुन्हा एकदा भावेश आणि त्यांना तोड देतोय तो ऋतिक. त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन गेला होता चेंडू आणि सुंदर असा झेल टिपला आहे आणि मोठा धक्का मिळतोय ऋतिक यांच्या रूपामध्ये. फलंदाज बाद. ऋतिकची जागा घेण्यासाठी गेला नवीन फलंदाज प्रज्वल. निश्चितच हा सामना अटीतटीचा होईल. धाव संख्या होते ती 18. 3-18. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते पालू या संघाकडून. अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण.
पुन्हा एकदा भावेश, नवीन फलंदाज प्रज्वल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु हलकासा टोलून काढला चेंडू. एक धाव घेतली आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी जवळजवळ पूर्ण. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धाव संख्या होते ती 20. प्रत्येक चेंडूवरती विजयासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा भावेश, प्रज्वल सज्ज. या ठिकाणी पूर्णपणे थकलेला फलंदाज परंतु धाव मात्र काही रोखू शकले नाहीत. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं एष्टी रक्षकांच्याकडून आणि एक धाव मिळाल्याने एके धावेने धाव संख्या होते ती 21. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकीच सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अटीतटीचा सामना रिंगणे आणि पालू या संघाच्या दरम्यान. पाहूया पुढील चेंडू. भावेश टाकण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करीत आहेत. उंचावरून टोलला चेंडू. पाहूया त्या ठिकाणी प्रयत्न मात्र चांगले होते परंतु त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही आणि चेंडू जातोय तो सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा 6. सुनील 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी भावेश सज्ज. निर्धाव जातोय चेंडू. फलंदाजाला कोणताही अंदाज आला नाही. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर गोलंदाजी आणि तितकीच सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अटीतटीचा सामना, रोमहर्षक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय रिंगणे आणि पालू या संघाच्या दरम्यान. पुढचा चेंडू. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी परंतु त्या गोलंदाजाला तितकीशी साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकाची आणि एक धाव मात्र काही रोखू शकले नाहीत आणि एका धावेने धाव संख्या होते ती 28. आणि तिसरं षटक संपलं आहे आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते ती 6 होता. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते ती 3 बाद 28. किती पाहिजेत आता? 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. खरोखरच या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे हा सामना निश्चितच अटीतटीचा होईल. प्रेक्षक पुरेपूर या सामन्याचा आनंद लुटताना या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन येतोय तो पालू या संघाकडून गोलंदाज प्रवीण. या ठिकाणी वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळते. स्ट्राइकला आहे सुनील आणि नाही स्ट्राइकला आहे तो प्रज्वल. प्रवीण स्वतःचं पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. प्रवीण सज्ज आणि त्यांना तोड देतोय तो सुनील. उंचावरून टोलला चेंडू. पाहूया त्या ठिकाणी सीमारेषा बाहेर जातोय चेंडू. खणखणीत षटकार. सुंदर फलंदाजी. हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते. जहाँ खड़े हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती है.
पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू या ठिकाणी फलंदाज पंचाकडे गाड मागताना वाईट चेंडूच गाड मागताना या ठिकाणी, परंतु पंचांवरती कोणताही परिणाम नाही. चेंडू जातोय मात्र निर्धाव. धाव संख्या तिथेच. वाईट. पुन्हा एकदा प्रवीण. सुंदर फटका आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी, परंतु 2 धावा मात्र काही रोखू शकले नाहीत आणि 2 धावेने धाव संख्या होते ती 37. बरोबरीत धावा आल्या आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 1 धावेची आवश्यकता. सदोतीस. एक पाहिजे. 4 बॉल 1 धाव. 4 बॉल 1 धाव. या ठिकाणी गोलंदाजाला थोडासा अडथळा आला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्टवरती प्रवीण. स्ट्राईकला असला फलंदाज सुनील. सुंदर या ठिकाणी सामना पाहायला मिळाला. हलकासा डोलवलाय आणि 1 धाव मिळाल्याने 1 धावेने हा संघ भीमज्योत क्रिकेट क्लब रिंगणे हा संघ विजयी झाला आहे आणि पराजित झाला आहे तो संघ पालू. संघाचं दोन्ही संघाचं मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आणि चला तुम्ही प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की नरेश श्यामराव कांबळे साहेबांना अर्थात आमच्या चला विकेटवर प्रॅक्टिस करू नका, बाजूला करायची नम्र विनंती. भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे चे माजी सरचिटणीस अर्थातच नरेश भीमराव कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. चला तर सुनील कांबळे अर्थातच आपण प्रत्येक सामने पाहिले म्हणजे जसं ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय ऑस्ट्रेलिया संघ पाहिला, भारत संघ पाहिला, त्याच्यामध्ये बंधूंची जोडी मात्र पाहिली. तसाच एक संघ आपण रिंगणे म्हणून भीमज्योत रिंगणे हा संघ पाहिला आणि त्याच्यामध्ये एकीकडे सुनील कांबळे आणि एकीकडे अनिल कांबळे अशी जोडी. आणि आजच्या दुसरा सामना आजच्या दिवसाचा मॅचचा आणि अर्थातच संघ आपला सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय, म्हणजे लॉट्स मध्ये गेला आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र सुनील तुम्हाला मिळतोय. आज या स्पर्धेबद्दल आणि या आनंदाबद्दल मॅन ऑफ द मॅचचा काय सांगाल? बोलायला गेलं तर स्पर्धेबद्दल खूप छान वाटतंय, कारण की इथे येऊन एवढा मोठा क्रिकेट खेळल्याबद्दल तर
मी जास्त काही कधी बोललोच नाही पण तरी पण बोलतो त्याच्याबद्दल थँक्यू तुम्ही विचारलं. थँक्यू सो मच सुनील कांबळे. आपल्याला आणि तुमच्या संघाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मान्यवरांचे आभार. थँक्यू सो मच. जाऊया लाईव्हकडे. थँक्यू सो मच लाईव्हवाला दादा. चला विकास संघ कुर्तडे टॉस विन आहात. चूज टू फील्ड मात्र भूमिका घेतलेली आहे. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. चला तर आकाश कांबळे दादा आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आकाश कांबळे दादा. चला तर नम्र विनंती असेल स्पर्धेला सुरुवात करायची. पंचांना देखील विनंती असेल. टॉस मात्र या ठिकाणी विजय संघ ठरवतो तो अर्थात विकास संघ कुर्तडे आणि टॉस जिंकून चूज टू फील्ड मात्र या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आजच्या दिवसाचा चौथा सामना आपण पाहत आहोत. एक संघ मात्र अर्थातच सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो तो संघ भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे या संघाने मात्र थेट सेमीफायनलला आपली भेट दिलेली आहे. चला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सर्व